तुम्हा सगळ्यांना उत्सुकता होती. मी काल दिल्लीला होतो. बऱ्याच जणांचे फोन आले की तुमच्या घराला नोटीस मिळाली आहे घराबद्दल. या संबंधी बाईक हवा आहे, बोलायचं आहे, असे अनेक जणांचे मला फोन आल्यामुळे मी बोललो तुमच्या समोर यावं आणि जे काय वास्तववादी चित्र आहे ते तुम्हाला सांगावं. या घरात मी 17 सप्टेंबर 2009 साली आलो. जवळपास 13-14 वर्ष आज झाली आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट तलाठी आहेत. देशात जगात त्यांचं नाव आहे असे नामांकित आर्किटेक्टने ही इमारत बांधली. आणि ही इमारत बांधल्यानंतर 1991च्या डिशी रूल प्रमाणे ही इमारत बांधण्यात आली आणि पोजेशन देण्यात आलं. ऑक्युपेशन सर्टिफिकेट, BCC बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट, या दोन्ही गोष्टी महानगरपालिकेने दिलेल्या होत्या. एकही गोष्ट मी अपूर्ण न ठेवता 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 1 इंचही मी बांधकाम केलं नाही. 1 इंचही, कारण का आवश्यकताच नाही. आम्ही या घरात माझे 2 मुलगे, त्यांच्या पत्नी आणि मी 6 जण आणि 2 छोटे, 8 माणसं फक्त आम्ही राहतो. त्यामुळे अधिक बांधकाम करावं. इथे कोणताही व्यवसाय, हॉटेल, अन्य काही चालत नाही. 100% रेसिडेन्स बिल्डिंग आहे. आजूबाजूला विचारा, सगळ्यांना विचारा, काही संबंध नाही. 100% आणि 100% कायदेशीर इमारत असतानाही शिवसेनेकडून, मेन म्हणजे मातोश्री करून, काही लोकांना सांगणं करून तक्रार करायला लावण्याचं काम केलं. कॉर्पोरेशन त्यांच्याकडे आहे. सातत्याने 15, 16, 17, 2015, 16, 17 सातत्याने तक्रारी करायच्या. महानगरपालिका सगळे प्लॅन बघायचे आणि सांगायचे काही इनलिगल नाही आणि त्याला उत्तरही पाठवायचे. हा दुष्टपणा माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, पण आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आलेत. मी सैनिक म्हणणार नाही, पदाधिकारी म्हणणार नाही, प्रमुखच. त्यांनी मातोश्री 1 दुरुस्त केली, मातोश्री पार्ट 2 बांधली. आम्ही काय म्हणालो? BJP आणि शिवसेने सत्ता असताना पार्ट 2चं बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलाइज केलं. आम्ही नाही कधी प्रेसला सांगितलं. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लॅन माझ्याकडे आहेत, पण मी असला कोणाच्या घरावर, कोणाच्या नोकरीवर या गोष्टी कधी केल्या नाही. आणि नितेश एक ट्विट वाचून दाखवेल, मला कॉपी द्या आता, हे केली. हा प्रदीप भालेकर काय करतो तो? तक्रारी करायचं काम करतो. त्याने ट्विट केलेलं मी वाचून दाखवतो. म्हणजे कशा वृत्तीच्या आहेत. राजकीय सूडबुद्धी, चांगलं पाहावणं नाही, दुष्टबुद्धी ही असूनही कोणाची. भाजपा खासदार नारायण राणे
यांच्या जूच्या बंगल्याविरोधात संपत्तीविरोधात हायकोर्टात ईडीकडे याचिका दाखल करण्यास खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, तेव्हा आमदार होते आता मंत्री आहेत, आमदार वैभव नाईक यांनीच मला पुढे केले होते. त्यानंतर मी तुरुंगात अडकल्यानंतर या लोकांनी मला ओळखण्यास सुद्धा नकार दिला. हे बघा, हे 3 जण, हे माझं नाही आहे. हा ट्विट आता मी काढला आणि हा स्वतः मला एकदा येऊन भेटला. मी म्हटलं मला या तुमच्या लफड्यात पडायचं नाही. तू आमची तक्रार केली ना, शेवटी तक्रार करणार सिंधुदुर्गातला हे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार हे कोकणातले, आमच्या सिंधुदुर्गातले, आणि सिंधुदुर्गातलाच माणूस, बाकी मुंबईतील एकही माणूस तक्रार केली नाही. सिंधुदुर्गातल्याच लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, राजकीय सूडबुद्धीने अशा प्रकारे तक्रारीचा करण्याचं सातत्य ठेवलं. चांगलं पाहत, एकाने येऊन कधी अभिनंदन, छान घर बांधलं, कोणी बोलला नाही याच्यापैकी. याची सुरुवात साहेब असताना, शिवसेनेत असताना मी या घराची सुरुवात केली. प्लॉट साहेब हयात असताना मी घेतला आणि तेव्हा सांगितलंय साहेब मी जूला घर करतोय. अभिनंदन केलं, छान. आणि साहेब हयात असते तर ते पहिल्या प्रवेशाला 100% आले असते. पण हे अशा सूडबुद्धीचे लोक आज सत्तेवर आहेत. दुर्दैव या महाराष्ट्राचं. आज माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करतो मी. आणि छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात अशी वृत्ती असलेल्या, कपट कारस्थान करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता महाराज ठेवू नका, एवढीच त्यांना माझी प्रार्थना आहे. आमच्याकडे पण काय माहिती आहे ना, या मुंबईत महाराष्ट्रात काय घटना घडल्या. 8 जूनला दिशा सालियांची बलात्कार करून हत्या झाली. सांगितलं आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती, जबरदस्ती बोलवलं. तिचा तो मित्र रोहन राय आणि त्यानंतर तिला थांबायला सांगत, ती थांबली नाही, घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते, पोलीस प्रोटेक्शन कोणाला होतं, तिच्यावर बलात्कार असताना बाहेर प्रोटेक्शन कोणाचं होतं. सालियांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अद्याप आला नाही का? 7 महिन्यात यायला पाहिजे. 7 महिन्यात यायला अजून का आला नाही? दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची ते रजिस्टर त्या दिवसाची 8 जूनची पानं का नाहीत? कोणी फाडली? कोणाला इंटरेस्ट होता? आणि त्यानंतर दिशा सालियन सुशांत सिंग याला जेव्हा कळलं तो कुठेतरी बोलला, मैं इनको छोडूंगा नहीं. मग ते काही लोक घरी गेले त्याच्या आणि घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियनवरून आणि त्यात बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले? CCTV गायब कशी झाली? तारीख 13 जूनला रात्री CCTVचे कॅमेरे नव्हते. पहिले होते, लोक सांगतात सोसायटीची. ठराविक माणसाची ॲम्ब्युलन्स कशी आली? ॲम्ब्युलन्स कोणी आणली? हॉस्पिटलला कोणी नेलं? सगळे पुरावे नष्ट कोणी केले? याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते तेही आता माहिती आहे. ते आता तिकडे राहिले नाहीत, तेही आता उघडं करतील सगळं. हा महाराष्ट्र अशा रीतीने
बलात्कार करायचे, ठार मारायचं. आपलं ऐकलं नाही त्याला. चांगल्या कलावंतांना मुंबईत येतात देशभरचे कलावंत, कला क्षेत्रात चांगली संधी आहे म्हणून, आणि अशा एक तरुण कलाकाराची हत्या केली. कोणी केली, काय केली? मला एक जुना इतिहास आठवतो. अशा काही हत्यांना आरोपी नाही सापडले खरे. 120 प्लॅनर नाही. नितेश राणे प्लॅनर कशाने मारला? पेपर कटिंगने. कधी सांगितलं? ऑगस्ट महिन्यात. त्या आत्ता महिना कोणता? आणि त्यासाठी प्लॅन पेपर कटिंगने मारायला एवढे दिवस प्लॅन करतो ते नितेशने सांगितल्यावर. मग आता मला सांगा, रमेश मोरेची हत्या कोणी केली? का केली? त्याची कोणाशी दुश्मनीच नव्हती. आता मी ऐकतो रोज टी व्हीवर कोणते ते हे येतात, ते काय म्हणतात त्याला, माहिती सांगतात ना ते, वेगवेगळ्या स्टेटमेंट अनालिसिसवाले करतात. त्यात रमेश मोरे, जया जाधव, का झालं? जया जाधव बिचारा कोणाच्याच नाही, तो व्यावसायिक. का हत्या झाली का माहीत नाही आम्हाला, कोणी समजू नये असं. पण आम्ही एक काढलं नाही, अजून खोलात जाईन. हे जर बंद, स्वतः मुख्यमंत्री वार्डमध्ये फोन करतो, कोर्टात फोन जातात. काय आहे? कसली दुश्मनी? घ्या ना, मला काय हरकत नाही. मी शरण येणाऱ्यापैकी नाही आहे. मला सांगावं असं वाटतं, मी मराठा आहे. आमचे मार्गदर्शक दैवत इथे आहे. आम्हाला राजकारण कोणी शिकू नये. आम्ही कोणाच्या पोटावर मारलं नाही, मारणार नाही. कोणा घराचं घर दुष्ट बुद्धीने तक्रार करणार नाही. स्वतः बोलत नाही. चिंपाट कोण खासदार आहे? या काय विकासाचं काय बोलत नाही. मला महाराष्ट्रात शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? दर 2 वर्षामध्ये दरडोई उत्पन्न किती वाढलं? पाणी आले सांगा ना म्हणा. कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही. बोला, केवढे प्रकार चालले आहेत. बेकारी मराठी माणसासाठी शिवसेना. मराठी माणूस उद्ध्वस्त झाला, मुंबईतून तडीपार झाला. 66 साली शिवसेना मराठी माणूस मुंबईत किती ने आज किती? काय पद 2.5-2.25 वर्षात काय केलं? मराठी माणसाच्या तरुणांच्या पोटा पाण्याचं काय केलं? इंडस्ट्री आणली, उद्योगधंदे, रोजगार दिला नाही. फक्त राजकारण. आणि हे राजकीय काय बोलू नये, विकासाचं बोलू नये, कायदा सुव्यवस्था बोलू नये, आणि म्हणून असे विषय काढायचा. राणेंचं बघला. आणि आमची मीडिया काय राणेंचं घर येऊन विचारा आणि मग बातमी द्या. काय सांगा मला प्लॅन. तुम्हाला माझ्या आर्किटेक्ट पण इथे बोलून ठेवलंय. मी म्हटलं बघ काय तो तर 100%. एक मिनिट, मी पहिलाच आर्किटेक्ट त्याला नाही. माझ्या 1% पण हे नको. आता तुम्ही मला सांगा, आम्ही 8 माणसासाठी एवढी मोठी इमारत असताना अजून काय वाढवणार? कशाला वाढवणार? कोणत्या कामासाठी वाढवणार? पण असंही असूनही त्या यांनी अशा प्रकारे शिवसेनेचा कारभार चाललाय, वापरण्याचा चाललाय. आता या 2.25 वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं? त्यापेक्षा मातोश्री आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या तर चर्चा होईल. आणि शिवसैनिक हे सगळं बघतायत. दर्शन नाही, भेटणं नाही, काय नाही. काय आहे महाराष्ट्रात? मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरा व्यक्ती असतो तर पदावर राहिला नसता, दिला असता राजीनामा. आता उभं राहायला पण 2-2 माणसं लागतात. या महाराष्ट्रात असं कधी कोणावर पाळी आली नाही. असं राजकारण नव्हतं. हे सुडाचं राजकारण बंद करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घ्यायचं असेल, त्यांच्या नावावर धंदाच केला
नाव घ्यायचं असेल तर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी काम करा. ही दुष्ट बुद्धी संपवा. मराठी माणसाला वसवा बसवा. त्याला घर अन्न वस्त्र निवारा देण्यासाठी काहीतरी करा. नुसते बोलणं आणि ते पण काय वरचेवर याच्या पलीकडे नाही. मंत्रालयात जात नाही मुख्यमंत्री, कॅबिनेटला जात नाही मुख्यमंत्री, सभागृहात जात नाही मुख्यमंत्री. वा, असाही मुख्यमंत्री झाला, इतिहासात एक नोंद होईल. हेच यांचं काम आहे आणि हेच कर्तृत्व आहे. गुणवत्ता पात्रता नसतानाही मी 2.25 वर्ष काढली. ही बाळासाहेबांची पुण्याई. हे एवढं सोडलं तर बाकी काही नाही. साहेब असे नव्हते, नाही. आम्हाला घडवलं त्यांनी. आनंद वाटायचा आमच्याकडे पाहिल्यावर त्यांना, अरे वा काय करतोयस. रंगशारदाचं एक भाषण तुम्ही असाल तर आठवा. ते अर्थ विचारावर मी जी भाषणं केली त्याची पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि साहेब माझ्याबद्दल बोलले ते त्यांना मातोश्रीला पाठवा. ते पण होते बसलेले. साहेबांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला आवडायच्या आणि ते तिथे बोसरे बसतात. या लोकांना बोसरे बसतात. असोत, आजच्या दिवशी एवढं बस झालं. पुढे पाहू काय होतं ते. महानगरपालिकेला मी तुमच्याद्वारेच सांगतो, माझ्या बाजूला एक इकडे हॉटेल आहे, असंच 9-1 माळ्याचं असेल. CRZ त्यांना मी तर CRZ सगळ्यापर्यंत घेतल्या. ती पण इमारत बघा. या बांद्राच्या इमारती बघा, त्या आधी चेक करा. या मुंबईत कायदेशीर काय बेकायदेशीर काय आपल्या इमारतीसह ओपन पेस, खिडक्या, विंडो, अमुक तम हे बा. आणि मग आमच्या इकडे या. काय जर इथे काय कमी जास्त असेल का असेल, आम्ही बसलोय ना. त्यासाठी वार्डचे अधिकारी येतात, काय नोटीस, अरे काय लावलंय, काय कोण आहे. असू दे, चांगल्या आठवणी मिळतात आणि जबाबदारी आमची वाढते आहे. असोत, मी समर्थ आहे. माझा संपला नाही, मी समर्थ आहे. उत्तर द्यायला बोला. तुम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर ही कारवाई होते, म्हणजे 2 दिवसापूर्वी तुम्ही भाजप सुडाची कारवाई वाटते आपल्याला. मी आता बोललो नाही, सुडाचीच आहे. म्यावची एक आहे ती, याला त्रास झाला म्याव. आता म्याव कोण आहे माहीत नाही. वाघ गेले आणि मांजरं कशी आली ते कळलं नाही मला. स्वतःला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजाने का असे झाले मला कळलं नाही. पण नितेश एक कलाकार बनतो याचं समाधान आहे. मांजरीचा आवाज काढला त्याने, आनंद वाटला मला. कलावंत उमगला. अरे ते मी बोललो ना आता. ह्या ज्या हे आहेत ना, सगळे प्रॉपर्टीबद्दल मी ह्याची योग्य माहिती पोचवली आहे. अरे भुजबळ आत गेले 2.5 वर्ष, सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहे. CA दोघांचा एकच आहे, जे कर्म केलं त्यांनी. मी डिटेलमध्ये, मला आणि माझी एवढी माहिती कोण आहे. मी इन्कम टॅक्सला पण 13 वर्ष होतो. दादा, एक प्रश्न विचारला जातोय की सुशांत प्रकरण असेल किंवा दिशा सॅलियन प्रकरण असेल, या प्रकरणामध्ये CBIची चौकशी झालेली आहे. जवळपास 2 वर्ष उलटले. 2 वर्ष, आमच्या घराला 12 वर्ष उलटली. 12 वर्ष गेली. 2 वर्ष एक सांगतो, मर्डर केस कधी संपत नाही. फाईल क्लोज झाली, ओपन करता येते. मर्डर केस पचवता येत नाही कोणालाही. कळलं ना. या प्रकरणात आणखी काही समोर येईल ना, ते तुम्हाला कळेल ना. जे CBI समोर सांगायचं ते तुमच्याकडे सांगून फायदा नाही. त्यांच्या थ्रू तुम्हाला कळेल ना. नेमका हा मुद्दा आहे. तुम्ही ते सांगताय यापूर्वी विचार झालेली असेल किंवा केस असेल, या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात होती. पण त्या दरम्यान तुमच्याकडे जर पुरावे आहेत, तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगताय ते पुरावे असतील तर तुम्ही त्या एजन्सींना समोर. हे बघा, तुम्ही काय विचार, मला कळतं ना. मी मंत्री आहे, हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. कुठे पुरावे द्यायचे, कुठे काय सांगायचं, माझ्याकडे माहिती आहे ती मी सांगितली मीडिया. ते पुरावे कुठे सादर करायचं, मी काय करं, तुम्ही माझे मार्गदर्शक नाही, वकीलही नाही. नाही, मला उत्तर द्यायचं नाही. मी आहे ना सेंटरच्या कॅबिनेटमध्ये आहे ना.
मला तिथे काय जाहीर पुरावे देऊ देईन ना द्यायचे तेव्हा. नाही, तुमच्या ट्विटमध्ये ईडीचा सुद्धा एक उल्लेख होता. ईडीच्या संदर्भात सुद्धा काही इन्फॉर्मेशन आहे का मग तुमच्याकडे? अहो मी जाहीरपणे बोललो, मीडियाला सांगितलं, याचा अर्थ काय असल्याशिवाय का? आता मी तुम्हाला भुजबळचं उदाहरण दिलं, तुमच्या एवढंही लक्षात येत नाही. सेम CI बोलतो, सेम ऑफेन्स आहे बोलतो, अजून काय पाहिजे? भुजबळ 2.5 वर्ष सेम प्रकरणात गेले, मग हे का नाही गेले? दादा, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात जे सुरू आहे आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने, हा, ते कारण विकास अमुक तमुक लोकांनी विचारू नये. शेतकरी त्रस्त आहेत, नोकऱ्या नाही आहे, बेकार झाली कोरोनामुळे. कोरोना देशातील अन्य राज्यापेक्षा 1.5 लाखापेक्षा जास्त लोक इथे गेली आणि कर्तृत्ववान की आम्ही फार का हाताळलं, पण 1.5 लाख गेल्याची खंत नाही ना. महाराष्ट्राची अशी परंपरा कधीच नव्हती. म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून आपण बघितलं, अजितदादा पण आज ते बोलले की महाराष्ट्रातल्या लोक या नेत्यांचं माझी नाव घेऊ नका, जवळपास पण नाही. 5% मोजावं तेवढं पण नाही आहे. यातल्या कोणालाही धरून उभं राहावं लागलं नाही आणि मुख्यमंत्री हाताळालं. समर्थ होते स्वतःच्या पायावर उभे राहायला, म्हणून समर्थ महाराष्ट्र यशवंतरावपासून सर्वांनी घडवायचा प्रयत्न केला. राणीसाहेब, BMCची नोटीस मी एक तुमच्यासाठी नाही, बाकीच्यांसाठी पण आहे. हो, पण विचारत असेल तर मी फक्त विचारतो. हां, 2 दिवसापूर्वीची तुमची प्रेस झाली, त्यानंतर ट्विटरवरनं तुमचा आणि नार्वेकरांचा परत वेगवेगळ्या मुद्द्यांवर थेट नार्वेकरांना उत्तर नाही. मी जे काय मग ते काय आहे, मी सांगितलं ते कोण होते, त्या मी महत्त्व देत नाही त्यांना. चालत त्या पुढला प्रश्न. हा, वच विचारा. त्यानंतर बरोबर BMCची नोटीस येते. BMCची नोटीस आल्यानंतर वॉर्डचे ऑफिसर इथे येतात आणि त्यानंतर बरोबर संध्याकाळी तुमचं ट्विट येतं. म्हणजे ज्याच्यामध्ये थेट तुम्ही शिवसेनेच्या खासदारांना आणि त्यांच्या बॉसला थेट ईडीच्या संदर्भात उल्लेख करता. मग अशी एक चर्चा सर्व महाविकास आघाडीनं म्हटली जाते की नारायण राणे यांच्या त्यांच्या दुखण्या नसवर बोट ठेवल्यानेच राणे स्वतः चिडतायत आणि या भूमिका मांडतायत. म्हणजे त्यांनी काही केलं तर मी काय बोलायचं नाही, मिठाईचा बुडा मातोश्रीला पाठवू का? त्यांनी काही केलं तरी नोटीस माझ्या घरावर मी ऑफिशियली एवढं करू आणि मी मेहनत करतो. मी व्यावसायिक आहे पहिल्यापासून. नुसतं राजकारणात भाषणं करत ह्याला त्याला चवताळून त्यांच्याकडून मर्डर करून घ्यायचं काम नाही केलं. मी मेहनत करतो आहे. इन्कम टॅक्सच्या अगोदर मी 7 नोकऱ्या केल्या याचं मुंबईत. मला इतिहास सांगायचा ना माझा. मी कष्टाने मिळवला आहे, आडमार्गाने नाही. राणे चवताळतात. आपल्या शेपटावर पाय दिली ना का वाघ कसा चवता मला नाही सण होत आणि मी सहन करणारा वगैरे नाही आहे. ह्या घटना मी आयुष्यात विसरणार नाही. सर, दिशा सालियान 8 जूनला दिशा सालियांचा मर्डर किंवा आत्महत्याचे काय ते झालं? काहीतरी नाही, हत्या झाली म्हणा. 9 जूनला सचिन वाझे मुंबई पोलीस दलात दाखल झाले. का झाले? त्यानंतर 9 जूनला नेमकं 8 जूनला ही सगळी घटना घडली. 9 जूनला सचिन वाझे बरोबर ते पण CI युनिटला. क्राईम ब्रांचची जी पोस्ट आहे या सगळ्या इंटेलिजन्सची टीव्ही बातमी केली होती. या सगळ्याचं कनेक्शन तुम्हाला काय वाटतंय? 100%. मी मगाशी बोललो, काही अधिकाऱ्यांना चांगलं अवगत आहे. आता माफीचे साक्षीदार वाजे झाल्यानंतर कुंडल्या बाहेर येतील. दादा, तुमच्या प्रदेश कार्यालयामध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण असा उल्लेख केला होता की दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुमच्या खिशात आहे, तो आता उघड करायची वेळ आली आहे का? ऐकून घ्या, दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलाच नाही. 7 महिन्यात यावा लागतो. 7 महिन्यात तो आला नाही. पण आम्हाला माहिती आहे तेथे पण जो स्टाफ आहे ना, डॉक्टर आहे, आमच्या ओळखीचे आहेत. कोणाला दम दिला, कोण गाग. तुम्हाला सांगायचं, सुशांतच्या घरात एक सावंत नावाचा मुलगा होता. कुठे गेला हो? आहे बेपत्ता. हा जो रॉय म्हणालो, रॉय तिचा मित्र, अद्याप नाही सापडत. गायब आहे. कशी गायब झाली? दिशा सालेंच्या बिल्डिंगच्या सोसायटीची रजिस्टरची पानं का फाडली? तिने आत्महत्या केली. वॉचमॅन कुठे आहे तिथे? गायब. गावी गेला. हे सगळ्या संशयास्पद गोष्टी काय सांगतात? कोण काहीतरी लपवतं. बरोबर आहे की नाही? मग तेच आहे, लपवणं भारी हवं.
बंगल्यांप्रमाणे हे पण अदृश्य झालेत का? बंगल्यांप्रमाणे हे पण अदृश्य झालेत का? कोण? मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांचे 19 बंगले जे अलिबागमध्ये होते त्यांच्याप्रमाणेच हे सहकारी अदृश्य झालेत का? नाही, तुमची माहिती मला आत्ता मिळते. 19 बंगले जागेवर काय नाही आहे. आमचे किरीट सोमय्या जाऊन आले, पण डॉक्युमेंटवर आहे. CRZ पूर्वीचं बांधकामाचं रिकन्स्ट्रक्शन अलाव आहे आणि म्हणून जागा घेतली CRZची. नगरपालिकेला अधिकाऱ्यांना चुकीचं सांगून बंगल्याची नोंद केली आणि बंगले दाखवण्यात आले. बंगले जागेवर नाही. CRZचा भंग आहे, केंद्र सरकारचा कायदा आहे. त्याचं डिटेल मला अजून मिळेल. पण हे कोणी करायला लावलं? स्वच्छ चारित्र्याचे माणसं कधीही अनलिगल करत नाही आणि 19 बंगले बांधतात. मराठी माणसाला मुंबईत घर घेता येत नाही हो, आणि 19 बंगले. आता म्हणा आम्ही तर अजून काय पाहिलंच नाही. मुंबईच्या बिल्डिंग दुरुस्तीमध्ये अनेक कंपन्यांनी कामं घेतली. त्यात एक कंपनी होती, मी विधान परिषद काढली होती. 28 कंपन्या आहेत नावावर, भागीदार म्हणून पार्टनर मिसेस वायकर अधिक. हे सगळं असते येईल हो. तुम्हाला पण ब्रेकिंग न्यूज पाहिजे ना, अधूनमधून देत जाईन मी. दादा माझा प्रश्न असा आहे की तुमच्या ट्विट नंतर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलंय की लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा धंदा आहे, आम्ही घाबरणार नाही, यांना प्रतिकार करणार. कोण? नवाब मलिक. आणि नवाब मलिक तूच अडचणीत आहेस म्हणा. तो काय प्रतिकार करतो? जरा चालून आणि धावून दाखव. तुझे आधी स्थान कुठे आहे? त्यामुळे नको बोलू. तू काय घाबरतो? हे स्टेटमेंट दिले याचं तर घाबरूनच नारायण राणेला. तुम्हाला नोटीस दिली, तुमचा दावा एकदम स्पष्ट आहे की CRZचं कुठली नॉर्म्स तुम्ही या बंगल्यासाठी 100% नाही. इथून दिल्ली सगळ्या परवानग्या माझ्याकडे आहेत. अरे अभी बस हो गया ना. हिंदी में अगर पहला हिंदी में जो बंगले से संबंधित नोटिस आप दिल्ली में पूछिए ना. हाँ बोल ना भाई एक बाबा त्याचं. हाँ बोलिए. BMC की एक नोटिस आई है आपके घर के संदर्भ में, उसके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है? उस पर आप क्या स्पष्टीकरण? मेरे घर के बारे में मुझे एक नोटिस दिया गया, मेरे नाम पे नहीं है. हमारे घर के किसी भी, मेरे दोनों बेटे के भी नाम नहीं है. खाली घर का नाम लिखा है और बाहर चिपका के चले गए नोटिस. उन्होंने लिखा है कि आपका घर का मेजरमेंट लेना है, हमें परमिशन दीजिए. इतना ही है, इनलीगल कुछ नहीं. मैंने उनके पास मैं जांच किया कि उनके पास शिकायतें हैं. अभी तक 3 टाइम इंक्वायरी हुई. उसमें महानगर पालिका ने कहा कि आपके इधर इनलीगल कुछ नहीं. ऑफिसर ने भी लेटर भी दिया, सब कुछ बोला. अभी ये 4th टाइम है नोटिस देने का. मुंबई महानगर पालिका को एक ही काम है, रानी का घर का मेजरमेंट लेना. बाकी ये मुंबई सिंगापुर बनाने वाले थे, शंघाई बनाने वाले थे. अभी ये इतने 25 साल के अंदर मुंबई की हालत तो बहुत बेकार. जितना इन लोग ने इनलीगल किया है ना, मैं निकलते जाऊँ ना रोज का मेरे को, मगर बाकी लोग का नहीं ये करना है. मगर जिनका जो हमारे पीछे पड़े ना, उनका हर कुंडली मेरे पास है. क्या क्या जिंदगी में किया, जिसका मैं नाम बोला, रमेश मोरे, ये जया जादव, ऐसे बहुत है. थाना के खोपकर है, वो पहले गए, वही हत्या हो गई उनकी. तो ये सब आस्ते आस्ते बाहर आ जाएगा. और ये जो कर रहे हैं, सरकार चला नहीं सकते हैं, तो लोगों को अलग दिशा में डाइवर्ट करने का ये कोशिश है. हमारे दोस्त है जरा. मातोश्री पार्ट 2 को लेकर भी आपने कहा कि उसमें बहुत गैर कानूनी चीजें हैं, लेकिन पैसे देकर के सारी चीजें रेगुलराइज कराई. बाद में किए, पहले इनलीगल ही कंस्ट्रक्शन था. और वहाँ भी हमारे आर्किटेक्ट सेम है. दादा एक चौंकाने वाला मामला है कि जिस वार्ड ने आपको नोटिस भेजी है वो वार्ड खुद इलीगल है.
उसके 3 फ्लोर इलीगल है। किसके वार्ड के? क्या बात कर रहे हैं? अरे वाह वाह, ये हाईलाइट है। ये ब्रेकिंग न्यूज दीजिए अभी सब लोग। मैं कल ऑफिसर आएंगे ना तो मैं उनको कहूँगा मेरा मेजरमेंट कभी भी लो, पहले तो आपका 3 वार्ड है ना, फ्लोर है ना, वो रेगुलाइज करके हमारे पास आएगी। सर एक दूसरा ये था, दिशा सालियान को लेकर आपने सवाल उठाया, सुशांत मामले में सवाल था, ये हत्या हुई है, किस तरह से आप बातों को रखें इसके बावजूद नहीं, तू मैं देखिए मेरी प्रेस है, वो हमें एडवाइजर है दोनों, वो एक्टर को पीछे भी रहते हैं ना करने के लिए, वैसे दोनों है। तो दिशा सालियान मैं कहा ना, देखते हम समझते हैं, नहीं हमें विश्वास है दिशा सालियान की बलात्कार करके हत्या की है। उस वक्त पुलिस उस फ्लोर पे वहाँ थे, किसके प्रोडक्शन के लिए थे वो नाम बाहर नहीं आया। दिशा सालियान का पोस्टमार्टम हुआ, रिपोर्ट बाहर नहीं आया, उस पर बलात्कार हुआ है, कितने लोग ने किया है, हत्या कैसी हुई, कार लगा, कोई पोस्टमार्टम नहीं है। कल समझो सत्ता बदली हो गई तो डॉक्टर लोग सब बोलेंगे, अभी वाजे नहीं क्या बोल रहे हैं, अनिल देशमुख बेचारा अंदर है, इन लोग का बदली उन्होंने किया और उसको काम पे लगाया। सुशांत को लेकर जिस तरह से आपने उल्लेख किया, सुशांत वाले मामले में भी किसमें? आप मानते हैं सुशांत खुशी ने की हत्या ही वो उसका भी हुआ है? किसका? सुशांत सिंह का बात कर रहे हैं। अरे मैं हादसा बोला मराठी में कहा, जब दिशा सालियान और सुशांत एक दूसरे को पहचानते थे, तो उसकी हत्या जब हुई तो कहा भी कमेंट्स करके सुशांत बोला कि जिन्होंने किया है मैं छोड़ूंगा नहीं। वो मैसेज इन लोग के पास जा गया, जिन्होंने मर्डर किया है वो सेम रात को उनके घर पे 5-6 गाड़ी लेके आए, उसमें एक मंत्री का सिग्नल वाली गाड़ी थी ताफा में, बिल्डिंग के लोगों ने देखा है। और अंदर जाके सुशांत जब भी उनको बोला नहीं मैं छोड़ने वाला, तो उसको चारों तरफ से पकड़ के मारा है। वो सावन लड़का उधर था जो अब गायब है। इस तरह से उनकी हत्या की गई है। सीबीआई कर रही है और सीबीआई सेंट्रल के अधीन आती है, तो क्या आपको लगता है सीबीआई की ठीक से जांच नहीं की? ठीक नहीं, ऐसा कैसा बोलो, ठीक नहीं कैसा करेंगे, ऐसा क्लोज तो नहीं हुआ, फाइल ओपन है। लेकिन महाविकास अघाड़ी के लोग कह रहे हैं कि 8 महीने में कुछ भी सीबीआई में नहीं मिला है। सीबीआई ने अरे इनको क्या मालूम, कौन बोलते हैं, उनको क्या मालूम है? पुलिस हो, सीबीआई हो, ईडी हो, उनका वर्किंग कैसा है। मर्डर केस कभी भी ओपन हो सकती है। आपने ईडी का भी उल्लेख किया है, हाँ? ईडी का उल्लेख किया अपने ट्वीट के अंदर कि 4 ऐसे मातोश्री के लोग हैं जिनको नोटिस आएगी। 4 कौन, उनके करीबी हैं या उनके परिवार के लोग हैं? परिवार के लोग हैं। करीबी क्यों? एक करीबी है, रिलेटिव है, आणि 3 घर के है। तुला तर अजिबात सांगणार नाही। मेरे पास मांगेंगे जब मैं दूंगा। दादा आणखी एक आरोप हे आता काय तू काय दोघं नरेंद्र मोदींनी भाषण केलं लोकसभेमध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रातून काँग्रेसने परप्रांतीय पाठवली आणि त्याच्यामुळे बाहेर कोरोना पसरला असा एक आरोप काँग्रेसकडनं सातत्याने केला आणि त्यातून महाराष्ट्रात काँग्रेसची आता अवस्था काय, नाचताय ना अंगण वाकडं। आता हिंदीवाल्यानं तू ट्रान्सपोर्ट एक करून सांग। तर हे काय का, कशाचा काय संबंध? तिथून पाठवले, कोरोना घेऊन आले, बॅगा भरून सोडून दिले। अरे काय चेष्टा, हे सगळं आहे ना। आता काँग्रेसचं काय फरफडत चाललंय, 2-4 खाती मिळाली आहेत, ते समाधानी मंत्री आहेत, ते मंत्री बाकीच्यांना पुरा पक्ष आता अस्त होत चाललंय, आकुंचन पावत आहेत। दादा आपकी प्रेस कॉन्फ्रेंस के बाद जिस तरीके से नोटिस आना या फिर बीच में नीतीश राणे के खिलाफ गिरफ्तारी का वारंट इशू करना। देखो भाई साहब, वो नीतीश को वारंट और जो भी हादसा हुआ आप लोग को मालूम है। नीतीश आजकल प्रैक्टिस कर रहा है फिल्मी एक्टर लोग का आवाज़ निकालने का। हाँ,
उसमें ये भी आवाज़, एनिमल का आवाज़ भी वो थोड़ा बहुत निकालते, हम लोग का मनोरंजन रोज करता है थोड़ा बहुत। उसी तरह वहाँ एमएल लोग का मनोरंजन किया तो गुस्सा क्यों आया? गुस्सा क्यों आया? क्या मतलब है कैट से, ये मांजर से क्या मतलब है? कुछ है क्या? तो मैं इसलिए जो मराठी में कहा, पहले टाइगर कहते थे, अभी बिल्ली का आवाज आए तो गुस्सा आता है। इसका मतलब क्या रिलेशन है? हम लोग मराठी में मावशी बोलते हैं, बरोबर ना? वाघाची मावशी। नेत्यासोबत अभिनेता असं व्हावं अशी काही सल्ला आहे तुमचा? कोणाचा? नाही, तो राजकारणातला अभिनेता व्हावा, राजकारणातला, पण कला क्षेत्रातला नको, फिल्मी नको। मला असा अर्थसंकल्प झाला, या अर्थसंकल्पात तुमच्या खात्यावर जास्त भर देण्यात आला। सामान्य माणसाला उभं करण्यासाठी लघु सूक्ष्म आणि मध्यम जे खातं आहे त्यांना बळकटी दिली पाहिजे असं देखील म्हणण्यात आलं। त्यामुळे आता तुमचं नेमकं पुढचं विजन काय असणार आहे? माझं विजन असं आहे, देशातल्या गरीब बेकार लोकांना, तरुण तरुणींना MSMEच्या माध्यमातून उद्योजक बनवणं, त्या उद्योजकातून लोकांना रोजगार निर्माण करून देणं, देशाचं उत्पन्न वाढवणं, देशाचा GDP वाढून, एक्सपोर्टही वाढून देश आत्मनिर्भर बनावा, हे पंतप्रधानांची इच्छा आहे। त्याचं योग्य रीतीने पालन करून GDP वाढायला MSME अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। त्यासाठी माननीय पंतप्रधानांनी आमच्या खात्याला 5 लाख रुपये फंड दिलेला आहे, प्रोविजन आहे 5 लाख कोटी। आपने महाराष्ट्र सरकार को 3 पत्र लिखे अपने खाते से संबंधित। वो एक भी नहीं, या इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग में बैठा तो भी सोता है। तो अभी हम लेटर लिख के कुछ फ़ायदा नहीं है, कुछ उनका एक्शन नहीं है। राणेसाहेब, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती एकदमच खराब आहे का? राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही? मी जरा विचारून येतो आणि सांगतो तुम्हाला। सुधीर मुनगंटीवार यांनी आता वक्तव्य केलं की आतापर्यंत 98 चुका मग या सरकारनं केल्या आहेत, 100 होण्याची आम्ही वाट बघतो आहे, आणखी 100 भरलंय की राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं एक त्यांनी वक्तव्य केलं। नाही, त्यांचं वक्तव्याला एक मराठी म्हण आहे, 100 भरले का संपलं। चला, तर 100च्या जवळ येत आहेत। खरं म्हणजे मला सांगावं, 100ची वाट पाहायची गरज नाही। महाराष्ट्राला, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा कारभार अभिप्रेत नाही, सुडाचा। कोणाच्या घर बसवा, घर उद्ध्वस्त करू नका। माझ्यात नाही, माझं तर सोडा, कोणी महाराष्ट्राचा नागरिक आहे, बेकार असेल, तो शेतकरी आहे, मजूर आहे, कामगार आहे, भिकारी आहे, त्या 2 टाइम जेवण कसं मिळेल, छत कसं मिळेल, अंगावर कपडा कसा मिळेल, याचं ची चिंता मुख्यमंत्र्याला असली पाहिजे। असं काही दिसत नाही। केंद्रीय मंत्री है, महाराष्ट्र की राजनीति से काफी अनुभव है आपको। मेरे को काफी मंत्री हैं, तो आप मंत्री और अनुभव काफी है। जिस तरह कर्नाटक में हिजाब वाला मामला सामने आ रहा है, इस मामले में आपकी क्या प्रतिक्रिया? नो कमेंट्स, ओनली महाराष्ट्र। दादा, आदित्य ठाकरे म्हणालेत, राजकारणातलं मला प्रदूषण संपवायचं आहे, 2024ला। अरे, वातावरणातलं संपवा, मग राजकारणातलं संपवा। अजून मला लहान आहे, मी काय त्याच्यावर जास्त